अजब रमा राघवची जोडी। आणि आज ती अचानक अध्यात्माचं वाचन, मेडिटेशन शिकणं या गोष्टी बोलायला लागली आहे। डॅड, अरे अंकल गुरुजीच म्हणतात ना, माणसाला जसं एक्सपिरियन्स येतात तसा तो बदलत जातो। आणि अध्यात्माची आवड काय ती कुठल्याही एज मध्ये होऊ शकते। आधी माझा फोकस फक्त CEO होणं यावर होता, पण आता माझा फोकस चांगला माणूस कसं हवं ह्यावर आहे। वाह, म्हणजे तुला जर हे सगळं करून खरंच समाधान मिळत असेल ना तर ती उत्तमच गोष्ट आहे। सो तुला जे हवं ना तेच कर। आणि अर्थात तुझ्या अंकल गुरुजींनी सांगितलेली गोष्ट तू न करून कसं चालेल? हो ना? डॅड, ते मी राजूला तुझ्यासाठी ज्यूस बनवायला सांगते, आलेच ना? आले डॅड। काय मुलगी आहे। रमामध्ये बदल झालाय हे खरंय, पण ती वरवर दाखवते त्यापेक्षा तो बदल खूप मोठा आहे, खोलवर आहे। नक्कीच काहीतरी तिचं बिनसलंय। मी US ला जाण्याआधी सुद्धा ती स्वतःमध्येच हरवलेली असायची, पण आता ते हरवले पण वाढलंय। काय झालं असेल नेमकं? चला 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 चला। काय ग, चपला कुठे तुझ्या? अरे 9 दिवस उपवास आहे ना कसा, म्हणून मी चपला नाही घालला। काही काय रमा ग, वेडी आहेस का तू? तुला सवय नाहीये याची, आणि हे वाटतं तितकं सोपंही नाहीये। राघव, तुला वाटतं तितकं डिफिकल्टही नाहीये, ते करेन ना मी मॅनेज। चल बघू। रमा, तुझा हा वेडेपणा, हा हट्टीपणा असा सुरू राहिला ना तर मला मॅनेज करणं अवघड होईल। मला तर वाटतंय तुझ्याशी लग्न करण्याचा पुनर्विचार केला पाहिजे आता। हो का? ओके, मी तर म्हणते तू करच पुनर्विचार माझ्याशी लग्न करायचं। काय ना, त्यासाठी मी कडक उपवास सुद्धा करेन। म्हणजे आजी म्हणत होत्या आधी की मी रात्री एक वेळ जेवू शकते, पण आता ते सुद्धा करणार नाही मी, कळलं? नारायणा, वाचव मला। कुठल्या हट्टी मुलीशी गाठ बांधलीस माझी? राघव, बरं ठीक आहे, हवं ते करा, पण आता जरा पुढे सावलीत थांबशील का? मी गाडी घेऊन येतो तिथे। कशाला? मी पण येणार आहे तुझ्या सोबतच। चल बरं, मला हात धरून तरी चाल, म्हणजे पावलं पटापटा उचलता येतील। काही काय राघव, मी करेन म्हणाले ना मॅनेज। चल बघू। चल चल चल। रमा, आउच। राघव, राघव, हो दादा, हो काय करताय? हा काय रस्ता धुवायचा पाईप वाटला काय तुम्हाला? मला झाडांना पाणी घालायचंय। नाही तुम्ही करा तुमचं काम करा,
मला फक्त माझ्या रमासाठी रस्ता थंड करायचा होता. काय कुठून कुठून लोक येतात. राघव सावकाश. काय रे, माझ्या रमाला त्रास झालेला मला चालणार नाही. मी सो स्वीट ऑफ यू. हा ठीक आहे, आता एवढा मस्का मारायची गरज नाहीये. तुला जर का 9 दिवस चप्पल वापरायची नसेल ना तर ठीक आहे, पण मग 9 दिवस तू एकटीने बाहेर सुद्धा पडायचं नाही. अरे नाही, तुला कुठेही जायचं असेल तर मला फोन कर, मी येईन तुझ्या बरोबर. राघव. रमा, मी सांगतोय ते ऐकायचं. बरं ठीक आहे, ओके. चल आता. चला. अरे आजी ये ना, बस. सांग, ह्या मागा कुणी खरंच उपासाला सुरुवात केली का रे? रमा ना, हो अर्थात. वेडी आहे ती मुलगी. म्हणूनच तर प्रेमात पडला असणार रे. ते खरंय, पण आता तर कहरच केलाय रमाने. ठीक, उपवास करण्यापर्यंत ठीक होतं, पण आता काय तर म्हणे 9 दिवस पायात चप्पलही घालणार नाही. अनवाणी मंदिरात जाणार आहेत रोज तुमच्या ठमा काकू. आता वेडेपण आहे, नाही तर काय. नाही रे, वेड प्रेम आहे हे. तिचं ना खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि तुमच्या लग्नात खूप अडचणी येतात की नाही, त्या दूर व्हाव्यात म्हणून सगळे प्रयत्न चाललेत तिचे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच प्रेमकथा बनते ना. उद्या म्हणजे भविष्यात तू तुझ्या नातवंडांना जेव्हा तुमची प्रेमकथा कशी खाच खळग्यातून गेली वगैरे सांगशील ना, तेव्हा किती खुश होतील ती. आजी तू पण ना कुठून कुठे पोहोचली सगळं. तुम्ही बायका ना कुठल्याही गोष्टीतून अगदी छान अर्थ काढता. असाच रमाच्याही वागण्याचा अर्थ शोध, म्हणजे तिला समजून घेऊ शकशील. राघवराव, हे बघा ना, या इंग्रजी शब्दांचा अर्थच मला येत नाही हो. मला जरा प्लीज सांगा ना. हे बघा. अश्विनी, केली असते मी मदत, पण सॉरी, मला वेळ नाही. 9 वाजता माझी एक ऑनलाईन मीटिंग आहे, त्यामुळे माझ्यावर अवलंबून राहू नकोस. तुझा अभ्यास कधीही पूर्ण होणार नाही. तुझे जे काही प्रश्न असतील ना ते सरळ श्रुतीला विचार. तिलाही छान इंग्लिश येतं. अहो, तुमच्यासाठी हे फक्त 5 मिनिटाचं काम आहे. हे बघा ना. हा अगं तो सांगतोय ना, पण त्याला वेळ नाहीये म्हणून जा श्रुतीकडे. आजी 1 मिनिट. हे बघा. हा एक अगं सांगतोय ना तो, त्याला वेळ नाहीये. जा आता श्रुतीकडे जा. राघवा, अश्विनीच्या वागण्याचाही अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न कर. आणि हो, तिच्यापासून 4 हात दूरच राहा. कसं दूर राहू ग आजी? सतत सतत मागे 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 करत असते माझ्या. हे सांगते. छान. कल्पना छान आहे तुझी. हळूहळू. कॅफे होते मला. येस. रमा, 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 मी तुझ्याशी बोलतोय. काय रे? मला सांग काय झालंय. आणि आता काही झालेलं नाही वगैरे असं म्हणू नकोस, कारण तू डिस्टर्ब्ड आहेस, अस्वस्थ आहेस, हे पाहतोय ना मी. नाही रे, असं काहीच नाही. काय नाही. हे बघ बाळा, तुला काय होतंय हे मला कळलंच पाहिजे. दुपारी मी तुझं सगळं ऐकून घेतलं की नाही. मग आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. ही तुझी सगळी व्रतबित जी काय आहेत ना, ती तू मनानी अस्वस्थ आहेस म्हणून करतेयस, हे मला कळलं नसेल असं वाटतंय का तुला? तुला मी म्हंटल ना मगाशी की तुला हवं ते कर, त्यानंतर तुझा पडलेला चेहरा मला दिसलाच नसेल असं खरंच वाटतंय का तुला? सांग बाळा, बाप आहे मी तुझा.